जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात शेकडो मैल दूर चालत लाखो वैष्णव पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत। पाऊस पडू नये आणि खरं तर सुखाचे दिवस येऊ दे हे साकडं घेऊन वारकरी पंढरपूरच्या दिशेनं जात आहेत। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुंदर कुसळकर यांनी। पाहूया। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा या ठिकाणी इंदापूर येथे आश्वाचं दुसरं रिंगण पार पडल्यानंतर इंदापुरातून आता सराटीच्या या ठिकाणी मार्गस्थ होत आहे। परंतु ह्या वारीच्या वाटेवर आपल्याला काही या ठिकाणी वारकरी मिळालेले आहेत, भेटलेले आहेत। आपण त्यांच्याकडून देखील आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागलेत। काय विठ्ठलाचे चरणी साकडे घेऊन चाललायत, काय त्यांची भक्ती आहे, काय त्यांच्या भावना आहेत। जगड पाऊस पडणार आहे, एक पेरणी झाली, पण आम्हाला विठ्ठलाची ओढ लागली। विठ्ठलाच्या ओढीमुळं आम्ही देहूच्या दिशेनं गेला आणि पंढरपूरला निघाला। आम्हाला खूप आनंद घ्यायचा आहे, खूप खूप। वारकऱ्याच्या जी अंगात जी असते ऊर्जा तयार जी होती, ऊर्जा तयार होणारी म्हणजे ताकद, ही वारकरी म्हणजे पांडुरंगाची ताकद आहे। पांडुरंगाच्या ताकद म्हणजे ही कवच पिढ्याने पिढ्यांचं चलत आलेली ताकद आहे। ह्याच्यामुळे ही समजा जी सांप्रदायिक लोक जे आहेत दिंडीला जे जातात, दिंडीहून तिकडून येऊन इकडे पंढरपूरला जाणार, जोपर्यंत दिंडी संपत नाही महिना सव्वा महिना तोपर्यंत ही दिंडी अशीच चलत राहणार। हे असेच वाऱ्या लोक चलत राहणार। आमच्या डोक्यात तुळशीचा तुळस आहे। आम्हाला घरची आठवण येत नाही, पांडुरंगाची आठवण येते। आम्ही पांडुरंगाची वाई पायी करतो। माझी वारी दुसरी आहे। आम्ही देहूपासून चलत आलेलो आहे। सुंदर कुसळकर, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।